औरंगाबाद लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर, तर इच्छुक अंबादास दानवेंचा पत्ता कट। अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून औरंगाबाद लोकसभेसाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे येथून इच्छुक असलेले अंबादास दानवे यांचा पत्ता कट झालाय। आता भाजपाच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांच्या नावाची यादी घोषित करण्यात आली आहे। औरंगाबाद लोकसभेसाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे। खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी पोस्ट केली आहे। बुधवारी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 16 जागेवरील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यात बहुचर्चित ठरलेल्या औरंगाबाद लोकसभेसाठी पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांच्यावर ठाकरे यांनी धुरा सोपवली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील या जागेसाठी इच्छुक होते। आता खैरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने दानवे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। त्यावर यादी जाहीर होताच दानवे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत पक्षप्रमुखांच्या निर्णयावर त्यांची भूमिका मांडली आहे। सामान्य शिवसैनिक देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असू शकतो, मात्र एकदा उमेदवार जाहीर झाल्यावर सर्व काही संपते। त्यानंतर संघटना म्हणूनच सर्वांना काम करावे लागते। त्यामुळे आता पक्षाचा जो आदेश असतो त्यानुसार काम करणार असल्याचे ते म्हणाले। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या वर्षभरापासून शिवसेना या सगळ्या विषयावर तयारी करते। सगळे शिवसैनिक पदाधिकारी काही प्रमाणात त्यांची मतं जाणून घेऊन ही सगळी उमेदवारी जाहीर केली। निश्चित दिल्ली गाठण्यासाठी ही यादी मला वाटतं निश्चित एक प्रभावी यादी आहे आणि या यादीत उत्तर जास्तीत जास्त शिवसैनिक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या दिल्लीत पोहोचतील आणि जे आता 400चा पार मानतात त्यांना तडीपार केल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही। मला असं वाटतं हा शिवसेनेचा संकल्प आहे। 2014ला 2019ला आणि 2024ला सुद्धा माझी इच्छा आहे। मी संघटनेचा जिल्हा प्रमुख संघटनेचं काम करतो मागच्या 25-30 वर्षापासून। इच्छा असणं काही वावलं असायचं काही कारण नाही, परंतु ही इच्छा असताना मला विधान परिषदेचं सदस्य विरोधी पक्षनेते ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली आहे। इच्छा असणं शिवसैनिकाचा अधिकार आहे, परंतु ज्या दिवशी निर्णय होत त्या दिवशी तो मला वाटतं पक्षप्रमुखाचा सुद्धा अधिकार आहे। आणि शिवसैनिक आणि पक्षप्रमुख एक नातं आहे। आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार, निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जो निर्णय पक्षप्रमुखांनी घेतलेला आहे तो शिवसामान्य मानून मी काय फक्त आता संभाजीनगरपुरता थोडी मर्यादित राहिलो, मी महाराष्ट्राचं काम करतो माननीय उद्धवजींच्या आशीर्वादाने। त्यामुळे निश्चित संभाजीनगर सहित महाराष्ट्रातले सगळे उमेदवार जे जे पक्षप्रमुख जबाबदारी देतील, पक्ष जबाबदारी देईल, संघटना जबाबदारी त्या पद्धतीने निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे, एवढे निश्चित। खैरे साहेब, आपण जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली तर चांगलं होईल असं मत खैरे यांना उमेदवार जाहीर झाल्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले। सर्वप्रथम मी माझे मित्र चंद्रकांत खैरे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप वर्षापासून ते वाट बघत होते की निवडणूक कधी येणार आणि कधी मला पुन्हा निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे। मागच्या काळात थोडीशी त्यांना भीती वाटत होती, कारण ज्या प्रकारे तिकीट कोणाला मिळणार नाही मिळणार, कशा प्रकारे त्यांच्या पार्टीमध्ये बंड होणार, हे सगळं मी पण वाचत होतो। पण आता निवडणूक आलेली आहे, खैरे साहेब आलेले आहे। माझी फक्त एकच अपेक्षा आहे की खैरे साहेब, मी आपल्याला अभिनंदन देताना हे पण सांगू इच्छितो की आपण या जिल्ह्याला काय करू शकते, या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपण काय करू शकतं, या मुद्द्यावर आपण निवडणूक लढली तर मला वाटतं की चांगलं होईल। नाही तर पुन्हा तुम्ही तेच राग जपणार असेल तर की हिंदू मुस्लिम आणि हिरवा पाहिजे का भगवा पाहिजे, खान पाहिजे का बाण पाहिजे, हे मुद्दे सोडून आपण निवडणूक लढावी। कोण जिंकणार, कोणाचा पराभव होणार हे जनता ठरवतील, पण एक चांगल्या रीतीने आपण लोकशाही मार्गाने आपल्याला हे एक सेलिब्रेशन असतं हे लोकशाहीचं इलेक्शन म्हणजे, आणि आपल्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो या मुद्द्यावर आपण इलेक्शन लढलं तर मला वाटतं चांगलं होईल। माझे खूप खूप शुभेच्छा आपल्याला। त्यांना विचारलं इम्तियाज जलील तुमच्या समोर आहे, ते म्हणाले आता पुन्हा जनता मला निवडून देणार, ती चूक होती।
आणि काय आहे की खैरे साहेब म्हणजे त्यांचा एक ॲटिट्यूडच आहे की मैं हूं तो बस मैं ही हूं आणि आता मला तिकीट मिळालेली आहे, माझ्यासमोर कोण आहे ते त्याला महत्त्व मी देणार नाही. आणि अनेकदा त्यांनी हे सांगितलेले आहे की हे किरकोळ आहे, ते किरकोळ आहे, ते माझ्यासमोर टिकणार नाही आहे. आता निवडणूक आहे, आपण मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाऊ आणि एक चांगला डिबेट आणि चांगलं आपण एक इलेक्शन सर्व देशाला दाखवून देऊ की आपण प्रतिस्पर्धी असूनही आपण कशा प्रकारे मित्रता जपवून आपण हे इलेक्शन लढणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला अभेद्य ठेवणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यावर त्यांनी व्यक्त केले. मी आधीच सांगितलं होतं की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या प्रचंड आशीर्वादाने खूप विश्वास दाखवला माझ्यावर साहेबांनी आणि ही प्रतिक्रिया आज सगळ्यात मोठी आहे. मी या ठिकाणी हे सांगेल की माननीय संजय राऊत साहेब, माननीय आदित्य साहेब, कोयनी साहेब या सर्वांनी मला खूप आशीर्वाद दिला. माझे सर्व शिवसेनेचे सहकारी नेते त्यांनी सुद्धा खूप जबरदस्तपणे चर्चा केली आणि आज संपूर्ण संभाजीनगरच्या जितके पदाधिकारी मुंबईला गेले होते त्यांनी जे काही सांगितलं तेच त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी ग्राह्य धरलं आणि आज उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी माझ्यावर जबाबदारी टाकली. मी निश्चितच सांगेन की माझ्यावरती जी जबाबदारी टाकली ती मी यशस्वीपणे पार पाडणार. मी राहू दे नको काही करतो बंद नको. आणि म्हणून मी सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात काम करत राहायचं. जनतेचा विश्वास त्या ठिकाणी एकनिष्ठपणाचा हा विजय आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी हे सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विश्वास खूप यशस्वीपणे काम करून दाखवणार आहे. प्रमाण दावेदार होते पण काही संघर्षही करावा लागला. म्हणजे लोकांचा आशीर्वाद खूप मोठा होता आणि लोकांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी हे सहज शक्य झालं. उद्धव साहेबांनी केलं. आता तिकीट फायनल झालं ना, यादी आली ना, आता कोणीही एकमेकाच्या अगेन्स्ट जात नाही. ही शिवसेनेची पहिल्यापासूनची प्रथा आहे, धोरण पण आहे, शिस्त पण आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही आणि अंबादास दानवेजी आम्ही दोघेही त्या ठिकाणी एकत्रपणे काम करतो. शिंदे गटाचं आव्हान आहेच पुढे. शिंदे गट तर गद्दार आहे ना, तो गद्दार आहे. आम्ही एकनिष्ठ आहोत. त्यामुळे जनता एकनिष्ठ, आपली संभाजीनगरची जनता जी ते एकनिष्ठ जो असतो त्याच्याकडे पाहत असते. आतापर्यंत इतिहास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगेन आपल्याला की आणि सगळ्यांचं खूप सगळ्यांना कळून आलं की 5 वर्ष आपल्याला खूप नुकसान झालं. पण आता त्या ठिकाणी हे नसावं म्हणून उद्धव साहेबांच्या म्हणजे मान्यतेमुळे आज परत एकदा आपल्या सर्वांना तिकीट मिळालं.